अग्नी उपासना ऐकली का तुम्ही कोणी? म्हणजे अग्नीची साधना. जसं आपण सूर्यदेवाला नमस्कार करून सूर्याची साधना करतो, त्याप्रमाणे अग्नीची साधना. आपण जेव्हा रोज तुपाचा दिवा लावतो ना, ती एक प्रकारची अग्नीची साधनाच आहे. लहानपणी शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा श्लोक म्हणून दिव्याला दररोज नमस्कार करायला आपल्याला लहानपणीच शिकवलं जातं. या तुपाच्या दिव्याचं आयुर्वेदात सुद्धा तितकं महत्व आहे. तुपाचा जो धूर असतो ना, त्याची वात एकसारखी संथ जळत असते. आयुर्वेदामध्ये अनेक पंचकर्मांनंतर धूपन चिकित्सा सांगितलेली आहे, कारण तूप एकदम पटकन जळत नाही. याशिवाय त्याच्या सोबत जे औषधी असतात ना, त्यांचा देखील धूर हळूहळू होऊ देतं. याशिवाय तुपाचा जो धूर असतो तो आपल्या नाकाला, घशाला आल्हाददायक असतो, त्याचा त्रास होत नाही. वाता आणि पित्त या दोघांही दोषांना शांत करायचं काम तूप करतं. याशिवाय अजून एक काय सांगू, सध्या एक संशोधन झालं आणि ज्यामध्ये असं आढळलं की तुपाचा धूर हा ग्रॅन्युलेशन टिश्यू चांगल्या पद्धतीने निर्माण करतो. आता ग्रॅन्युलेशन टिश्यू म्हणजे काय की जखम झाल्यानंतर नवीन निर्माण होणारी चांगली त्वचा. जेव्हा डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया असतात किंवा लहान मुलं आजारी असतात, तेव्हा पूर्वीच्या काळी धूपन करणं किंवा तुपाचा दिवा लावणं याची पद्धत होती, जेणेकरून त्यांच्या जखमा लवकर बऱ्या व्हाव्या. तुपाच्या धुराने जखमही मऊ पडते. याच्यावर अजून एक फायदा असा आहे की कडुनिंब किंवा हळद, दारवी यासारख्या वनस्पतींसोबत जेव्हा तुपाचा धूर केला जातो, तर तेव्हा तो वातावरणातल्या काही विषाणूंना, जंतूंना देखील कमी करायला मदत करतो. आपलं शास्त्र आपण सोडून सगळे मानतात. आपणच प्रश्न विचारतो की हे खरं आहे का, हे असं होतच असेल का, आणि बाहेरचे लोक येऊन याच्यावर मोठं संशोधन करून मोकळं होतात. तुपाचा दिवा लावणं ही किती साधी गोष्ट वाटते ना, पण याच्यावर मच्छिंद्रनाथांनी हठयोगामध्ये एक श्लोक सांगितलाय. त्राटकम वीक्षेनहि सूक्ष्मम यावत असुरू विमोक्षणम त्राटकम हठशास्त्रेण कथितम मुनिपुंगवैही. म्हणजे डोळ्यातून अश्रू येईपर्यंत एखाद्या सूक्ष्म लक्ष्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, ज्याला त्राटक म्हणतात. जे विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनापासून दररोज अशा प्रकारे त्राटकाचा सराव करतात, त्यांना हळूहळू एकाग्रता विलक्षण वाढते. विवेकानंदांबद्दल असं सांगितलं जायचं की एक पुस्तक एका रात्रीत वाचायचे आणि कधीही कुठल्याही पानावरचं त्यांना विचारलं तर त्यांना जसंच तसं सांगता यायचं. ही कशाचं गमक असेल बरं? हे एकाग्रतेचा फायदा आहे. आणि तुपाच्या दिवाने मनातली सात्विकता वाढते. आयुर्वेदामध्ये याला चक्षुष्य पण म्हटलेलं आहे, म्हणजे डोळ्याची ताकद वाढवणारं. तर तुमच्या लहान मुलांना दररोज तुपाचा दिवा लावून त्राटक करायला नक्की सांगा.